वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण कंटिन्यू करत आहोत आपला न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तो, आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की फर्टिलायझर्सचं क्लासिफिकेशन, राईट. आणि त्यासोबत आपण बघणार आहोत नायट्रोजनस जे फर्टिलायझर्स असतात त्याच्याबद्दल आपण डिटेलिंग आज बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघा, फर्टिलायझर म्हणजे काय, की आपल्याला जे फर्टिलाइज करायचं आहे, राईट. म्हणजे आपली जेव्हा सॉईलची जी काही फर्टिलिटी आहे, जेव्हा ती काय होते, इट गेट्स रिड्यूस्ड, राईट. वेळोवेळी आपण खूप जास्त हायली इंटेन्स पद्धतीने ज्यावेळेस काय करतो, आपण क्रॉप प्रोडक्शन घेत असतो आपल्या फील्डवरती, आणि खूप जास्त हाय इंटेन्सिटीने ज्यावेळेस आपण क्रॉप प्रोडक्शन घेतो, राईट. हाय इंटेन्सिटीने जेव्हा आपण काय करतो, क्रॉप प्रोडक्शन घेतो आपल्या फील्डवरती, त्यावेळेस नॅचरली त्या सॉईलवरचं काय होतं, त्या लँडवरचं त्या ठिकाणी जे की न्यूट्रिएंट जे आहे ते एक्झॉस्ट होण्याची शक्यता वाढते, राईट. न्यूट्रिएंट एक्झॉशन त्या ठिकाणी होत असतं, आणि त्यामुळे त्या सॉईलवरती तुम्हाला जर का त्या ठिकाणी कन्सिस्टंटली त्याच्या न्यूट्रिएंट मेंटेन करून ठेवायचे असतील, जर का तुम्हाला क्रॉप प्रोडक्शन पुढे चालून सस्टेन्ड वेमध्ये घ्यायचं असेल, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, त्या फील्डवरती फर्टिलायझर ॲप्लिकेशन करण्याची गरज पडते. तर फर्टिलायझर म्हणजे काय, तर कुठलीही अशी गोष्ट की ज्यामधनं जे आहे न्यूट्रिएंट कंटेंट, जे की इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आपण बघितले, राईट. किती इसेन्शियल न्यूट्रिएंट्स होते, तर देर वर 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, राईट. देर वर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स किती होते, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स ते होते 17, राईट. आता हे 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट जे आहेत, तर हे त्या ठिकाणी प्लांटला अवेलेबल होणं गरजेचं आहे, राईट प्रपोर्शनमध्ये. त्यातल्या त्यात जो की NPK हे काय आहेत, दीज आर द प्रायमरी एलिमेंट्स त्याच्यामधले. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे, हे काय, दीज आर द सेकंडरी एलिमेंट्स. तर बेसिकली हे सुरुवातीचे 6 तर खूप जास्त महत्त्वाचे असतात, आणि याच्यानंतर जे मायक्रो न्यूट्रिएंट्स येतात, राईट. आयरन आहे, कॉपर आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, राईट. तर ते देखील त्या ठिकाणी मायक्रो एलिमेंट्स आहेत. मायक्रो लेवलला त्याची गरज पडते, पण ते पण महत्त्वाचे आहेत, राईट. तर हे सगळे न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी आपल्याला फुलफिल करणं गरजेचे असतात फॉर हॅव्हिंग अ गुड क्रॉप प्रोडक्शन. त्यामुळे हे सगळे एलिमेंट्स जे असतात हे त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखाद्या मटेरियलमध्ये ज्यावेळेस एक्सेसमध्ये प्रेझेंट असतात, ते मटेरियल जेव्हा आपण फील्डला अप्लाय करतो, तर ते काय करतात, इट मेक्स द सॉईल सस्टेनेबल इन प्रोव्हाइडिंग दॅट पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स, राईट. तर अशाला आपण काय म्हणतो, फर्टिलायझर म्हणतो. तर बघा, इथे दिलेलं आहे की फर्टिलायझर काय आहे, इट इज अ सबस्टन्स ॲडेड टू द सॉईल टू इम्प्रूव्ह द प्लांट ग्रोथ अँड द यील्ड. बेसिकली ते काय आहे, तर एक केमिकल आहे और अ नॅचरल सबस्टन्स पण असू शकतो, दॅट इज ॲडेड टू द सॉईल टू इन्क्रीज इट्स फर्टिलिटी. आता फर्टिलायझर्स काय आहेत, दीज आर द फूड सप्लिमेंट्स आहेत बेसिकली फॉर द प्लांट्स, अँड इट नीड 16 आहे ते दिलेले, ॲक्च्युअली ते 17 आहे, ठीक आहे. लेटेस्ट ॲडेड कोणता आहे, आता आपला निकेल आहे, ठीक आहे. तर 17 न्यूट्रिएंट्स आहेत, तर ते हेल्दी असण्यासाठी गरजेचे आहेत फॉर एनी ऑफ द प्लांट. फर्टिलायझर इज एनी मटेरियल ऑफ नॅचरल ऑर सिंथेटिक ओरिजिन, ठीक आहे. ते नॅचरल ओरिजिनचंही असू शकतं किंवा सिंथेटिक ओरिजिनचंही असू शकतं, दॅट इज अप्लाइड टू द सॉइल्स ऑर द प्लांट टिश्यूज टू सप्लाय वन ऑर मोर प्लांट न्यूट्रिएंट्स, ठीक आहे. वन किंवा वनपेक्षा जास्त प्लांट न्यूट्रिएंट्स सप्लाय करू शकतं, दॅट आर इसेन्शियल फॉर ग्रोईंग ऑफ द प्लांट्स. आता बेसिकली बघा की फर्टिलायझर्समध्ये आपल्याला काही क्लासिफिकेशन दिसून येतं, ठीक आहे. फर्टिलायझर्समध्ये आपल्याला एक प्रकारचं क्लासिफिकेशन दिसून येतं. तर त्याच्यामध्ये काही फर्टिलायझरला आपण म्हणतो कम्प्लीट फर्टिलायझर. काय म्हणतो, कम्प्लीट फर्टिलायझर. आणि काही जे फर्टिलायझर आहेत त्यांना म्हणतात इनकम्प्लीट फर्टिलायझर. आता असं का, तर कम्प्लीट फर्टिलायझर काय असतात, असं फर्टिलायझर ज्याच्यामध्ये ऑल 3 प्रायमरी न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतील. प्रायमरी न्यूट्रिएंट्स कोणते होते आपले, NP आणि K, राईट. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, हे तिन्ही न्यूट्रिएंट ज्या फर्टिलायझरमध्ये प्रेझेंट असतील, ठीक आहे. XYZ एखादा फर्टिलायझर आहे, त्याच्यामध्ये हे तिन्ही न्यूट्रिएंट जर प्रेझेंट असतील, तर त्या फर्टिलायझरला आपण म्हणतो कम्प्लीट फर्टिलायझर. काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ कम्प्लीट फर्टिलायझर, राईट. आणि याचे एक्झाम्पल्स बघा, जसं की 10-10-10 नावाचं वॉटर सॉल्युबल खत आपल्याला मिळतं. 15-30-15 आहे, 20-5-20 आहे. त्यानंतर अजून आहे 14-35-14 नावाचं एक कोरोमंडलचं त्या ठिकाणी एक फर्टिलायझर पुन्हा एकदा येतं. तर असे वेगवेगळे जे आहे फर्टिलायझर, अजून एक आहे 10-26-26, राईट. याच्यामध्ये काय आलं, नायट्रोजन पण आलं, फॉस्फरस पण आलं, पोटॅशियम पण आलं, राईट. त्यामुळे ऑल NPK जे 3 प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत, हे तिन्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याला आपण म्हणतो, वी कॉल इट ॲज अ कम्प्लीट फर्टिलायझर. देन वी हॅव द इनकम्प्लीट फर्टिलायझर विच डज नॉट हॅव ऑल ऑफ दिस 3 प्रायमरी न्यूट्रिएंट्स. जसं की याच्यामधलं कुठलंही एक किंवा 2 न्यूट्रिएंट जर का प्रेझेंट असतील, तर त्याला आपण म्हणतो, वी कॉल इट ॲज द इनकम्प्लीट फर्टिलायझर. आता इथं 20-0-0 आहे, राईट. इथे काय फक्त नायट्रोजन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे इन 20% क्वांटिटी.
देन वी हॅव 0-20-0. इथे काय आहे, फॉस्फरस फक्त प्रेझेंट आहे, नायट्रोजन आणि पोटॅशियम नाही आहे, राईट. देन अगेन वी हॅव 12-0-44. यामध्ये बघा 12 जो आहे हा आहे नायट्रोजन, देन वी हॅव द पोटॅशियम दॅट इज प्रेझेंट ॲज 44%, राईट. पण इथे फॉस्फरस नाही आहे, त्याच्यामुळे हे पण काय आहे, इट इज अ इनकम्प्लीट फर्टिलायझर. सो आता तुम्हाला कळालं असेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द कम्प्लीट अँड इनकम्प्लीट फर्टिलायझर, राईट. सो बेसिक फॉर्म्स ऑफ जर फर्टिलायझर आपण सगळ्यात पहिले बघितले, कुठकुठल्या फॉर्म्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला फर्टिलायझर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल होतात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅन्युलर फॉर्म. ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये काय आहे, तर इट इज डिझाईन टू बी स्क्रॅच्ड इन टू द सॉईल अँड वॉटर सॉल्युबल, राईट. याची डिझाईन कसं केलेलं असतं ते, की या ठिकाणी इट कॅन बी स्क्रॅच्ड इन टू द सॉईल आणि ते वॉटर सॉल्युबल फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल होतात. देन वी हॅव सेकंड वन दॅट इज द पावडर्ड फॉर्म. पावडरच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतं, जे की पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊ शकते, राईट, फॉर लिक्विड फीडिंग टू द सॉईल अँड फोलिएज. म्हणजे जे की फर्टिलायझर्स आपण बेसिकली ड्रेंचिंगसाठी पण यूज करतो, तर ते आपल्याला पावडर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होतात. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द लिक्विड फॉर्म. युजली हा जो लिक्विड फॉर्म असतो हा काय आहे, इट इज बेसिकली कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, राईट. लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल टू बी मिक्स्ड विथ वॉटर. ओके, तर असे 3 बेसिक फॉर्म्स आपल्याला ग्रॅन्युलर, पावडर आणि लिक्विड फॉर्म त्या ठिकाणी दिसून येतात. देन अगेन क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर्स जर आपण बघितले, यामध्ये आपल्याला दिसून येतं की स्ट्रेट फर्टिलायझर एक प्रकार आहे, ठीक आहे. वन इज द स्ट्रेट फर्टिलायझर, देन अनदर वन वी हॅव द कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आणि थर्ड वन वी हॅव द मिक्स्ड फर्टिलायझर. आता यामधला फरक काय बघा, तर स्ट्रेट फर्टिलायझर जो असतो, तर स्ट्रेट फर्टिलायझर काय, तर इट इज अ फर्टिलायझर विच कॅन सप्लाय ओनली वन प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट, ठीक आहे. प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट कोणते, 3 NPK, राईट. आता या 3 न्यूट्रिएंटपैकी एखादं फर्टिलायझर असेल, सपोज ते जर का एकच न्यूट्रिएंट सप्लाय करतं आहे, राईट, त्याला आपण म्हणणार स्ट्रेट फर्टिलायझर. स्ट्रेट म्हणजे कसं की एकच न्यूट्रिएंट त्या ठिकाणी ते सप्लाय करतं आहे, सिंगल प्रायमरी न्यूट्रिएंट ते सप्लाय करतं आहे. मग आता युरिया झालायचं एक्झाम्पल, ठीक आहे. आता युरियामध्ये बघा काय आहे, युरिया कंटेन्स ओनली नायट्रोजन, राईट. नायट्रोजनचं कंटेंट युरियामध्ये फक्त प्रेझेंट आहे, फॉस्फरस नाही आहे, पोटॅशियम नाही आहे, आणि ते किती आहे, दॅट इज 46% ऑफ द नायट्रोजन इज प्रेझेंट इन युरिया, राईट. तसंच बघा अमोनियम सल्फेट. आता हे इथे एक्झाम्पल मुद्दामून दिले बघा, अमोनियम सल्फेट. आता तुम्ही काय म्हणशाल, सर याच्यामध्ये नायट्रोजन तर पण मिळतं आहे, पण त्यासोबत सल्फर पण मिळतं आहे, राईट. सल्फेट आहे, राईट. तर SO4 आहे हा, तर सल्फर पण मिळतं आहे याच्यातनं, बरोबर आहे. पण आपलं डेफिनेशन बघा काय आहे, की स्ट्रेट फर्टिलायझर असं फर्टिलायझर आहे जे फक्त सिंगल एनी वन ऑफ द प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय करते. सल्फर हा काय आहे, हा प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट नाही आहे, तो काय आहे, दॅट इज अ सेकंडरी प्लांट न्यूट्रिएंट, राईट. त्याच्यामुळे आपण प्रायमरीमध्ये कोणते फक्त NPK या तिघांमधनं एक प्रेझेंट असला तर त्याला आपण म्हणतो ॲज अ स्ट्रेट फर्टिलायझर. ओके, तर अमोनियम सल्फेट पण काय झालं, इट इज अ स्ट्रेट फर्टिलायझर, कारण याच्यामध्ये अमोनियमच्या फॉर्ममध्ये फक्त एक नायट्रोजनच प्रेझेंट आहे, इथे P नाही आहे, K पण नाही आहे, ठीक आहे. देन अनदर एक्झाम्पल वी हॅव दॅट इज द पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड म्हणजे काय, KCl, राईट. आता पोटॅशियम क्लोराईडमध्ये बघा पोटॅशियम सप्लाय होतं आहे आणि क्लोरीन पण आहे, पण क्लोरीन काय आहे, इट इज अ मायक्रोन्यूट्रिएंट, राईट. क्लोरीन काय आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आहे, त्याच्यामुळे आपण त्याला इथे कन्सिडर नाही करत. स्ट्रेट फर्टिलायझरच आहे पुन्हा एकदा KCl, दॅट इज पोटॅशियम क्लोराईड. आणि पोटॅशियम क्लोराईडमध्ये किती आहे पोटॅशियम कंटेंट, दॅट कम्स अराउंड 60% ऑफ द पोटॅशियम. पोटॅशियम क्लोराईडमध्ये किती पोटॅशियम आहे, इट इज 60%. त्यानंतर बघा पोटॅशियम सल्फेट, पुन्हा एकदा उदाहरण आलं, राईट. तर पोटॅशियम सल्फेटमध्ये किती आहे, इट इज अबाउट नियरली 48 to 50% पर्यंत त्या ठिकाणी पोटॅशियम याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर हे एक्झाम्पल झाले ऑफ दी स्ट्रेट फर्टिलायझर्स. आता पुढे बघा, देन सेकंड टाईप वी हॅव दॅट इज द कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. आत्ता आपण बघितलं की स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सिंगल त्या ठिकाणी काय आहे, प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट प्रेझेंट आहे. पण समजा एकपेक्षा जास्त जर का प्लांट न्यूट्रिएंट, जर का प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतील, समजा N आणि P अवेलेबल आहे एकाच फर्टिलायझरमध्ये, किंवा P आणि K आहे, किंवा N आणि K आहे, तर अशा याला काय म्हणणार आपण, तर तशा फर्टिलायझर्सला आपण म्हणणार कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. कारण ते काय झालं, इट हॅज चेंज्ड इट्स फॉर्म टू द कॉम्प्लेक्स फॉर्म. एकपेक्षा जास्त प्रायमरी त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिएंट जे आहेत प्लांटसाठी ते तिथे दिसून येतात. तर बघा इथे काय दिले, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स कंटेन 2 or 3 प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट्स, ज्याच्यामधले ऑफ विच द 2 प्रायमरी न्यूट्रिएंट्स आर इन केमिकल कॉम्बिनेशन. आता हे खूप गरजेचं आहे बरं का, हे जे शेवटचं जे त्या ठिकाणी फ्रेज दिला आहे, ओके, आर इन केमिकल कॉम्बिनेशन, हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण की कॉम्प्लेक्स आणि मिक्स्डमधला मग तोच एकमेव फरक येतो, की
जे काही फॉर्म असतील तर कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमध्ये काय आहे की एन असेल आणि पी असेल किंवा त्या ठिकाणी किंवा पोटॅशियमसोबत त्याचं कॉम्बिनेशन असेल तर ते कसं असलं पाहिजे, इट शुड बीन केमिकल कॉम्बिनेशन फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ते तयार झालेलं पाहिजे फर्टिलायझर, आणि 2पेक्षा जास्त जे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. युजली हे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये प्रोड्यूस केल्या जातात. आता याचं एक्झाम्पल बघा दिलं आहे, दॅट इज डाय अमोनियम फॉस्फेट. डाय अमोनियम, ओके, म्हणजे काय की इथं अमोनियम आहे म्हणजे नायट्रोजन पण आला, राईट, आणि फॉस्फेट आहे म्हणजे फॉस्फरस पण आलं. तर आता एन आणि पी दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि ते कसे आहेत, दे आर इन केमिकल कॉम्बिनेशन. कसं आहे, केमिकल कॉम्बिनेशनच्या फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे 2 अमोनियमचे आयन्स आहेत जे फॉस्फेटला त्या ठिकाणी लिंक झालेले आहेत, राईट. सो दॅट इज अ केमिकल कॉम्बिनेशन फॉर्म. त्यानंतर नायट्रोफॉस्फेट्स आहे, राईट. नायट्रोफॉस्फेट एक्झाम्पलमध्ये पण बघा नायट्रोजन पण आहे आणि फॉस्फेट पण आहे. देन अगेन वी हॅव दॅट इज द अमोनियम फॉस्फेट. आता थर्ड फॉर्म बघा याच्यामध्ये आहे, दॅट इज द मिक्स्ड फर्टिलायझर. कुठलं आहे, मिक्स्ड फर्टिलायझर. आता मिक्स्ड फर्टिलायझरमध्ये काय होतं की दीज आर बेसिकली फिजिकल मिक्सचर्स आहेत, राईट. दीज आर द फिजिकल मिक्सचर्स ऑफ द स्ट्रेट फर्टिलायझर्स. They contain 2 or 3 primary plant nutrients, right? They are made thoroughly by mixing the ingredients either mechanically or manually. ठीक आहे, तुम्ही मेकॅनिकली मिक्स करू शकता किंवा मॅन्युअली मिक्स करू शकता. जसं की बघा, तुम्ही युरिया घेतला, ठीक आहे, 1 गोणी तुम्ही काय केला, युरिया घेतला, प्लस तुम्ही 1 गोणी काय केला, सिंगल सुपर फॉस्फेट पण घेतलं, प्लस तुम्ही काय केलं, म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे MOP, त्यालाच म्हणतो आपण पोटॅशियम क्लोराईड, ते घेतलं. आणि या तिघांच्या 1-1 गोण्या तुम्ही घेतल्या आणि काय केल्या, त्याचा ढीग मांडला, एकावरती एक त्याला मिक्सिंग केलं, राईट, आणि त्याला हाताने तुम्ही काय केलं, मिक्स करून टाकलं, राईट. आता याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला काही दाणे युरियाचे दिसतील, ओके, काही दाण्यामध्येच तुम्हाला SSPचे पण दिसणार, काही MOPचे पण दिसणार, पण ते कसे आहे, दे आर नॉट इन केमिकल कॉम्बिनेशन. ओके, कळतं आहे की जसं कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमध्ये तुम्ही जर का एक ग्रॅन्युअल कुठलाही उचलला, ठीक आहे, या कॉम्प्लेक्स फर्टिलायझरमधला, तर आता जसं इथे DAP दिलं आहे बघा, डाय अमोनियम फॉस्फेट, याचा जर तुम्ही एक ग्रॅन्युअल उचलला, ते एका ग्रॅन्युअलमध्ये तुम्हाला नायट्रोजन पण मिळणार आणि फॉस्फरस पण मिळणार, ओके, राईट, त्याच्या ठरलेल्या प्रपोर्शनमध्ये मिळणार. पण मिक्स्ड फर्टिलायझरमध्ये आता ह्या मिक्स्ड केलेल्या आपण ह्या ढिगामध्ये जर का आपण कुठलाही एक ग्रेन जर का उचलला, राईट, कुठला एक ग्रॅन्युअल जर का उचलला, तो मे बी एक युरियाचाच असू शकतो किंवा एक SSPचाच असू शकतो किंवा मग MOPचाच असू शकतो, राईट. त्या एका दाण्यामध्ये तिन्ही न्यूट्रिएंट प्रेझेंट असणार आहेत का, तर नाही, राईट. त्याच्यामुळे हे मिक्सचर आहे, याला असं शेतकरी काय करतात, 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे खतं मिक्स करतात आणि त्यानंतर शेतावरती काय करतात, आपल्या क्रॉप्सला अप्लाय करतात. तर हा जो फॉर्म आहे मिक्स्ड फर्टिलायझरचा, तो त्या ठिकाणी शेतकरी ॲप्लिकेशन करताना त्या ठिकाणी यूजमध्ये आणतात. मग सर हे अगोदरच का त्या ठिकाणी मिक्स्ड फर्टिलायझर अवेलेबल नसतं, कारण की मिक्स्ड फर्टिलायझर जे आहे याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण असे ढीग त्या ठिकाणी मिक्स करतो आणि जर का याचं पॅकेजिंग आपण जर का केलं, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, काही वेळानंतर हीटमुळे असेल किंवा त्या ठिकाणी प्रेशरमुळे असेल, मॉइश्चरमुळे असेल, त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, राईट. मोठे मोठे हार्डनेस त्या ठिकाणी त्याचे स्ट्रक्चर तयार होतील, त्यामुळे ते फर्टिलायझर खराब होऊ शकतं जर का आपण त्याला खूप वेळेसाठी मिक्स करून ठेवलं तर, ठीक आहे. त्यामुळे हे जे मिक्सिंग असतं हे ऑन फार्म त्या ठिकाणी शेतकरी मोस्टली करत असतात आणि त्याप्रकारे फर्टिलायझर अप्लाय करत असतात. ओके, तर असे आपण बघितले 3 फॉर्म्स ऑफ फर्टिलायझर, दॅट इज स्ट्रेट फर्टिलायझर्स, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स, अँड द थर्ड वन वी हॅव दॅट इज द मिक्स्ड फर्टिलायझर्स. याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल देऊन त्या ठिकाणी क्वेश्चन पण एक्झामला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, की असं देऊ शकता की विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. खाली तुम्हाला त्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले जातील, तर त्यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणावरती ते टिक करता आलं पाहिजे, राईट. त्यामुळे त्याला एक्झाम्पल फॉर्ममध्ये व्यवस्थित समजून घ्या. कोणाला कळालं नसेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आता दुसरं जे अजून क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये न्यूट्रिएंटमध्ये, तर ते आपल्याला दिसून येतं फर्टिलायझर्समध्ये की इट इज बेस्ड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंट्स. ठीक आहे, की एखादं जर का फर्टिलायझर असेल त्याच्यामध्ये किती त्या ठिकाणी कंटेंट त्या ठिकाणी त्याचा प्रेझेंट आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्या बेसिसवरती त्या फर्टिलायझरचं आपण क्लासिफिकेशन करतो. ओके, आता जे आहे प्रायमरी प्लांट न्यूट्रिएंटचंच कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, NPK. ओके, याच्यामध्ये 2 प्रकार दिसतात आपल्याला. पहिला आहे लो ॲनालिसिस फर्टिलायझर्स आणि दुसरं आहे हाय ॲनालिसिस फर्टिलायझर. आता नावातच आहे बघा, लो म्हणजे काय की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट कंटेंट कसं असेल, लो असेल, कमी असेल. पण किती कमी, तर इथे बघा डेफिनेशन दिली आहे. लो ॲनालिसिस फर्टिलायझर म्हणजे काय, तर फर्टिलायझर असं की ज्यामध्ये इट कंटेन्स लेस दॅन 25% ऑफ द प्रायमरी न्यूट्रिएंट्स. काय म्हणलं आहे,
ऑफ प्रायमरी न्यूट्रिएंट्स. प्रायमरी न्यूट्रिएंट म्हणजे एन, पी आणि के तिघं मिळून जर का त्या एखाद्या फर्टिलायझरमधलं कंटेंट जर का 25% कमी जर का असेल तर त्याला म्हणतात लो ॲनालिसिस फर्टिलायझर. तेच त्याची एक्झाम्पल्स आपण जर का बघितलं तर बघा, आता सिंगल सुपर फॉस्फेट आहे SSP, याच्यामध्ये काय आहे 16% P2O5 आहे. ठीक आहे. अजून सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये काय काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये जवळपास 21% पर्यंत त्या ठिकाणी कॅल्शियम ठीक आहे, सल्फर नाही, 21% पर्यंत कॅल्शियम आहे आणि 10 ते 11% काय आहे सल्फर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. पण बघा इथे डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे की त्याच्यामध्ये 25% कमी प्रायमरी न्यूट्रिएंट्स असणं गरजेचं आहे. आता कॅल्शियम आणि सल्फर जे आहे हे सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहेत, बरोबर आहे. त्यामुळे सेकंडरी न्यूट्रिएंट्स आपण इथे कन्सिडर करत नाही, आपल्याला फक्त प्रायमरी न्यूट्रिएंट पाहिजे. एन, पी आणि के हे 3 ॲडिशन करून जर का 25% कमी असेल तर त्याला आपण लो ॲनालिसिस फर्टिलायझर म्हणणार. तसं सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये काय आहे, तसं त्या 3 म्हणजे एन, पी, के मधलं फक्त फॉस्फरस त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि त्यामुळे त्याचं किती कंटेंट आहे 16% आहे, राईट. इट कंटेन्स 16% ऑफ द P2O5. त्यामुळे हे काय झालं 25% कमी आहे, राईट. त्यामुळे याला आपण म्हणतो लो ॲनालिसिस फर्टिलायझरचं एक्झाम्पल, राईट. देन अनदर वी हॅव दॅट इज द सोडियम नायट्रेट. काय आहे सोडियम नायट्रेट. तर सोडियम नायट्रेटमध्ये बघा त्या ठिकाणी नायट्रेट म्हणजे नायट्रोजनचा जो कंटेंट आहे तो आहे 16%, म्हणजे अगेन 25% कमी आहे, तर त्याला आपण म्हणणार लो ॲनालिसिस फर्टिलायझर. देन हाय ॲनालिसिस फर्टिलायझर म्हणजे काय की 25% जर का त्याच्यामधलं टोटल कंटेंट जे असतील प्रायमरी न्यूट्रिएंटचं इट इज अबाउट 25%, म्हणजे तुम्ही एन प्लस पी प्लस के या तिघांचं ॲडिशन जर का केलं एखाद्या फर्टिलायझरमधलं कंटेंट हे जर का 25% जास्त असेल तर त्याला आपण म्हणणार हाय ॲनालिसिस फर्टिलायझर. आता याचं एक्झाम्पल बघा, युरिया आहे, राईट. युरियामध्ये 46% नायट्रोजन आहे, बरोबर आहे. 25%ला क्रॉस झालं म्हणजे हे काय झालं हाय ॲनालिसिस फर्टिलायझर आहे. दुसरं आहे अनहायड्रस अमोनिया. अनहायड्रस अमोनियामध्ये तर 82% त्या ठिकाणीपर्यंत नायट्रोजन आपल्याला दिसून येतं. याचं एक्झाम्पल आहे हे त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या, कारण की याचं एक्झाम्पलला जे आहे हे वेळोवेळी एक्झामला विचारलं जातं की हायेस्ट नायट्रोजन कंटेनिंग फर्टिलायझर कुठलं आहे, तर दॅट इज द अनहायड्रस अमोनिया. ओके, हायली कॉन्सन्ट्रेटेड नायट्रोजनस फर्टिलायझर कुठलं आहे, दॅट इज द अनहायड्रस अमोनिया. त्याच्यामध्ये 82% पर्यंत काय आहे नायट्रोजन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, राईट. आणि याला ॲप्लाय करताना जे आहे याला सबसॉईल सरफेसमध्येच ॲप्लाय करावं लागतं. याला तुम्ही सरफेसवर ॲप्लाय केलं तर त्या ठिकाणी त्याचे व्होलेटायलायझेशन लॉसेस खूप जास्त असतात, ठीक आहे. सो अनहायड्रस अमोनियामध्ये किती आहे 82.2% पर्यंत नायट्रोजन प्रेझेंट आहे. इट इज हायेस्ट नायट्रोजन कंटेनिंग फर्टिलायझर, नोट करून घ्या, ठीक आहे. देन आता बघा इथे 82% आहे म्हणजे ऑफकोर्स 25%च्या वर आहे, ठीक आहे. तर अनहायड्रस अमोनिया पण काय झाला हाय ॲनालिसिस फर्टिलायझर झाला. देन अनदर एक्झाम्पल वी हॅव दॅट इज द अमोनियम फॉस्फेट. आता बघा अमोनियम फॉस्फेटमध्ये काय आहे 20% नायट्रोजन आहे, ठीक आहे, आणि प्लस 20% फॉस्फरस आहे. ओके, तर ते काय झालं 20 + 20 किती झालं 40. ओके, तर 40% आहे म्हणजे 25पेक्षा जास्त झालं, बरोबर आहे. तर हे पण काय झालं इट इज अ हाय ॲनालिसिस फर्टिलायझर. तसंच बघा अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया वाटलं तर DAP. ठीक आहे, DAP माहिती आहे इट इज व्हेरी फेमस फर्टिलायझर, राईट. आपल्या देशामध्ये युरियानंतर कुठलं फर्टिलायझर सगळ्यात जास्त यूज केलं जातं, राईट, ज्याला सबसिडी वगैरे पण आहे, तर दॅट इज द DAP. फार्मर्समध्ये खूप जास्त प्रचलित हे आहे, दॅट इज DAP म्हणजे काय डाय अमोनियम फॉस्फेट. आता याच्यामध्ये किती कंटेंट आहे, इट कंटेन्स 18% ऑफ नायट्रोजन आणि 46% ऑफ फॉस्फरस, ठीक आहे. 18, 46, 0 असं याचं ग्रेड असतो, किंवा हे असं पण असतं की 16% नायट्रोजन असतं आणि 48% P असतं, ठीक आहे. हे 2 ग्रेड्स याच्यामध्ये मिळतात, पण आपण याला शक्यतो 18, 46च त्या ठिकाणी म्हणतो, ठीक आहे. 18% नायट्रोजन, 46% फॉस्फरस. आता जर का हे 18 + 46 केलं आपण, राईट, तर हे किती येतं इट इज ऑलरेडी अबाउट 25%, राईट. त्यामुळे हे पण काय झालं DAP इज ऑल्सो अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस हाय ॲनालिसिस फर्टिलायझर, राईट. अजून कोणतं एक्झाम्पल आहे बघा, MOP म्युरेट ऑफ पोटॅश, म्हणजेच याला आपण काय म्हणतो KCl म्हणतो, पोटॅशियम क्लोराईड म्हणतो, ज्याच्यामध्ये किती आहे 60% काय आहे पोटॅशियम प्रेझेंट आहे, राईट. 60% आहे म्हणजे काय ऑलरेडी इट इज अबाउट 25%, तर ते पण एक्झाम्पल झालं ऑफ दिस हाय ॲनालिसिस फर्टिलायझर, राईट. देन क्लासिफिकेशन नाव इट विल सी इट अपॉन द बेसिस ऑफ द फिजिकल फॉर्म. फिजिकल फॉर्मवरती कसं याचं क्लासिफिकेशन आहे
तर काही आहेत सॉलिड फर्टिलायझर आणि काही आहेत लिक्विड फर्टिलायझर. ओके, तर सॉलिड फर्टिलायझरमध्ये बघा पावडर्ड त्या ठिकाणी फॉर्ममध्ये पण अवेलेबल होतात, जसं की सिंगल सुपर फॉस्फेट आहे. क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये पण त्या ठिकाणी अवेलेबल होतात, जसं की अमोनियम सल्फेट फर्टिलायझर कसं आहे क्रिस्टल फॉर्ममध्ये मिळतं. प्रिलच्या फॉर्ममध्ये पण मिळतं, जसं की युरिया, DAP झालं, सुपर फॉस्फेट आहे. देन ग्रॅन्युअल्सच्या फॉर्ममध्ये काय होलंड ग्रॅन्युअल्सच्या फॉर्ममध्ये पण आपल्याला अवेलेबल होतात. सुपर ग्रॅन्युअल्सच्या अवेलेबल फॉर्ममध्ये काय युरिया त्या ठिकाणी मिळतो. सुपर ग्रॅन्युलर म्हणजे काय की ग्रॅन्युलर्स त्या ठिकाणी असतो, पण तो मोठ्या साईजचा असतो. नियरली आता युरिया सुपर ग्रॅन्युअल जर आपण बघितला 1 ग्रामचा त्या ठिकाणी एक ग्रॅन्युअल त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. एका ग्रॅन्युअलचं वजन किती आहे 1 ग्रॅमपेक्षा जास्त प्रेझेंट आहे. आणि देन अनदर वी हॅव दॅट इज द ब्रिकेट्स फॉर्म. आता युरिया DAP ब्रिकेट्स त्या ठिकाणी आहे कोकण कृषी विद्यापीठाच्या, राईट. दॅट इज द न्यू रिसर्च फॉर्म बाय द कोकण कृषी विद्यापीठ, आणि त्याचा यूज कुठे केला जातो, राईट, इन मोस्टली अशा सॉईलमध्ये केला जातो जिथे की लिचिंग लॉसेस फर्टिलायझरचे खूप जास्त होतात. सॉईल जर का न्यूट्रिएंट होल्ड करू शकत नसेल तर त्यावेळेस काय करतात ब्रिकेट फॉर्म्सचा त्या ठिकाणी फर्टिलायझरमध्ये यूज केल्या जातात, राईट. कारण की ते कसं असतं, एक ब्रिकेट जर का तुम्ही बघितली इट इज नियरली अबाउट 2.8 to 3 ग्रामच्या आसपास एका ब्रिकेटचं वेट त्या ठिकाणी असतं पर ब्रिकेट, राईट. तुम्ही एखादं इक्लेअर्सचं चॉकलेट खाल्लं असेल, राईट, ते इक्लेअर्सच्या चॉकलेटपेक्षा थोडंसं अजून लार्जर साईजमध्ये त्या ठिकाणी ही टॅबलेट त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट दिसते, राईट. साधारणपणे अशा आकाराची आपल्याला दिसून येते. ओके, तर अशा या ब्रिकेट जे असतात ह्या कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतात. याच्यामधनं न्यूट्रिएंट काय असतात ते स्लोली त्या ठिकाणी रिलीज होतात, आणि जे की लिचिंग लॉसेस आहेत तर ते त्या ठिकाणी होण्यापासून अवॉइड होतात. ब्रिकेट्सचा वापर केल्यामुळे काय होतं, नियरली आपलं आता युरिया DAP ब्रिकेट्स ज्या आहेत कोकण एरियामध्ये यूज केल्या जातात. तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे की राईसची न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट किती आहे, दॅट इज 100-50-50 आहे, राईट. पण हे जर का तुम्ही नॉर्मल फर्टिलायझर जर का यूज केले तर, पण तेच जर का तुम्ही त्या ठिकाणी ब्रिकेट फॉर्ममध्ये यूज केले तर नियरली फक्त 60% त्या ठिकाणी 60-20-20च्या आसपास तुम्हाला न्यूट्रिएंट लागतं, पण उत्पादन जे आहे तुमचं जे यील्ड आहे ते तुम्हाला सेम त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे बघा जवळपास आपल्याला 40%पर्यंत 30-40%पर्यंत फर्टिलायझरचं रिडक्शन पण झालं आहे, यील्ड पण त्या ठिकाणी तेवढंच मिळालं आहे, राईट. सो इट इज हॅव्हिंग व्हेरी मच गुड रिझल्ट्स. तसंच एक अजून दुसरं एक आपल्याकडे ब्रिकेट फॉर्म येतात, दॅट इज CFB, दॅट इज कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स, ज्याच्यावरती माझा रिसर्च झालेला आहे आणि हे माझी पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे. तर याच्यामधनं आपण काय करतो आहे की फार्मर्सला कुठल्याही प्रकारे न्यूट्रिएंट्स कॅल्क्युलेशन जे असतात ते करण्याची गरज पडत नाही. आपल्या ह्या CFB टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो आहे कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट्स, याच्यामध्ये आपण NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयरन, झिंक, बोरॉन, त्यासोबत त्यानंतर मँगनीज, सिलिकॉन पण त्यामध्ये आपण ॲड करतो आहे, राईट, जे की त्या ठिकाणी हार्डीनेस क्रॉपमध्ये वाढवण्याचं काम करतं, राईट. देन अनदर एलिमेंट वी हॅव दॅट इज मॉलिब्डेनम. असे विविध जे आहेत हे सगळे न्यूट्रिएंट्स आपण बऱ्यापैकी सगळे त्या ठिकाणी कव्हरअप करतो आहे, आणि इन अ सिंगल ब्रिकेट आपण फार्मर्सला प्रोव्हाइड करण्याचा आपला प्रयत्न आहे, राईट. याच्यामुळे काय होतं की फार्मर्सला एका बॅलन्स्ड रेशोमध्ये क्रॉप वाईज जे आहे क्रॉप स्पेसिफिक जे आहे न्यूट्रिएंट्स आपण अवेलेबल करून देतो आहे, आणि त्यामध्ये जे आहे त्याचं कुठल्या प्रकारे न्यूट्रिएंट लॉसेस होत नाही, फर्टिलायझरची यूज इफिशियन्सी पण वाढते आहे, आणि यील्ड पण जे आहे ते वाढतं आहे, राईट. सो वन स्टॉप सोल्युशन. तुम्ही जर का एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये जर का गेले तर तिथे बघा वेगवेगळे फर्टिलायझर्स तुम्हाला दिसून येतील, राईट. खूप व्हॅरिड फॉर्ममध्ये जे आहेत आता प्रोडक्ट्स अवेलेबल होतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या क्वालिटीवरती कंट्रोल नसतो, राईट. कोणाचे खरंच चांगले आहेत, कोणाचे अक्षरशः पाणी करून विकत आहेत, राईट. त्याच्यामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे N नंबर ऑफ प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, आणि जेव्हा एखादा फार्मर त्या ठिकाणी घ्यायला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याची फसवेगिरी होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, फसवेगिरी नाही झालीच, त्यानं चांगलं जरी प्रोडक्ट आणलं तरीसुद्धा काय होतं की त्याला ॲप्लिकेशन करताना फार्म लेवलवरती काय होतं की चुका होऊ शकतात. जसं की युरियाचं फर्टिलायझर सपोज जर का चुकीने जरी जास्त पडलं, राईट, सपोज जर का तुम्हाला 60 kg जर का युरिया तुम्हाला ॲप्लाय करायचा होता 1 एकर फार्मवरती, आणि चुकीने तो जर का 70 kg जरी ॲप्लाय झाला तर काय होईल, जवळपास आता इथे नायट्रोजन काय झालं एक्सेस अमाऊंटमध्ये ॲप्लाय झालं, राईट. युरियामध्ये काय मिळतं, नायट्रोजन मिळतं. आता नायट्रोजन जर का एक्सेस अमाऊंटमध्ये मिळाला तर झाड काय होतं, इट बिकम्स लश ग्रीन, ठीक आहे. त्याची लीव्ज वगैरे स्टेम जी आहे ती कशी होती, लश ग्रीन कलरची होती. एक्सेसिव्हली ग्रीन कलरमुळे काय होतं की नॅचरली त्याच्यावरती सकिंग पेस्टचा अटॅक वाढणार आहे, राईट. रस शोषित किडे जे असतात ॲफिड्स, जॅसिड्स, थ्रिप्स, त्याचा अटॅक खूप जास्त होतो. त्याचा अटॅक जास्त झाल्यावरती काय होतं की नॅचरली त्या शेतकऱ्याला त्याच्यावरती पुन्हा एकदा इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडच्या
एक्सेसमध्ये एक एक दोन दोन फवारण्या घ्याव्या लागतात राईट. तर अशा जे काही आहे की न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये तुम्ही एक छोटीशी चूक केली तर काय होतं, पुढच्या खूप साऱ्या चुका होत चालतात, खर्च वाढत चालतो. तर तो सगळं आपण रिड्यूस करण्यासाठी काय केलं आहे, हे जी ब्रिकेट्स टेक्नॉलॉजी आहे राईट, त्याच्यामध्ये कायटोसन फॉर्टिफाईड ब्रिकेट जे आहे हे आपण त्या ठिकाणी आता रिसेंटली इंट्रोड्यूस केलेलं आहे राईट. सो लिक्विड फर्टिलायझर्स आता आपण बघूया. लिक्विड फर्टिलायझर्स काय आहे, दिस आर द फॉर्म्स ऑफ फर्टिलायझर ज्याला आपण काय करतो, इरिगेशन वॉटरसोबत त्या ठिकाणी आपण यूजमध्ये आणतो किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशन पण करू शकतो. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन इज द क्लिअर लिक्विड फर्टिलायझर. ठीक आहे, वेन फर्टिलायझर्स आर कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन वॉटर, त्याला म्हणतात क्लिअर लिक्विड फर्टिलायझर्स. देन अनदर वन वी हॅव दॅट इज द सस्पेन्शन लिक्विड फर्टिलायझर्स. इथे काय आहे, वेन द फर्टिलायझर्स आर सस्पेंडेड ॲज द फाईन पार्टिकल्स इन द वॉटर. देन वी हॅव द classification of the fertilizers that is based upon the nature of fertilizer. ओके, नेचर कसा आहे त्या फर्टिलायझरचा, म्हणजे की ते फर्टिलायझर एकदा तुम्ही त्या ठिकाणी सॉईलमध्ये अप्लाय केलं की ते त्याचा रेसिड्यू जो आहे तो शेवटी ॲसिडिक रेसिड्यू फॉर्म करतं आहे का, ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर आहेत का, मग ते अल्कलीन फॉर्मिंग फर्टिलायझर आहे, दॅट इज बेसिक फॉर्मिंग फर्टिलायझर्स आहेत. तर असे दोन प्रकार आपल्याला याच्यामध्ये मेजरली दिसून येतात राईट. आणि तिसरा एक प्रकार येतो की जो न्यूट्रल फर्टिलायझर ज्याला म्हणतो आपण, की त्याचं कुठलंही रेसिड्यू लेवल ॲसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही. ठीक आहे, तर असे जे आहेत आपल्याला याच्यामध्ये प्रकार दिसून येतात. तर ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर कुठे अप्लाय करावे, तर अशा सॉईल्समध्ये अप्लाय करायचे की जी सॉईल कशी आहे, बेसिक आहे राईट. हे कुठे अप्लाय करायचे, बेसिक सॉईल्समध्ये किंवा ज्याला अल्कलीन सॉईल्स आपण म्हणतो. असं का, कारण की बघा अल्कलीन सॉईलचं pH किती असेल, ऑफकोर्स 7.5 पेक्षा पुढेच असणार, 7.5 8 9पर्यंत त्याचा pH असतो. तर आपल्याला माहिती आहे की सुटेबल रेंज कुठली आहे क्रॉपच्या ग्रोथसाठी, कुठले क्रॉप्स असू द्या, 6.5 to 7.5 ही जी pHची रेंज आहे, न्यूट्रल pHची रेंज ही काय आहे, इट इज द मोस्ट आयडियल pH रेंज. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी काय करायचं की जास्तीत जास्त न्यूट्रिएंट अवेलेबल करून द्यायचे जर असतील तर ह्या रेंजमध्ये येणं गरजेचं आहे आपल्या सॉईलच्या सॅम्पलला. त्यामुळे आपण काय करतो, जर का बेसिक सॉईल्स असतील की 8-9 pH वाले जर सॉईल्स असतील त्याच्यामध्ये आपण हे ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर अप्लाय करतो. म्हणजे न्यूट्रिएंट तर सॉईलला मिळणारच आहे, पण त्यासोबत काय होतं, न्यूट्रिएंट तर मिळतीलच पण त्या सॉईलचा नॅचरली थोडंसं जो pH आहे तो रिड्यूस करण्यासाठी ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स मदत करताना आपल्याला दिसून येतात राईट. त्यामुळे सॉईलचा pH पण कंट्रोलमध्ये राहील. जर का तुम्ही उलटं केलं, तुम्ही जर का अल्कलीन सॉईलमध्येच बेसिक फॉर्मिंग फर्टिलायझर टाकले, म्हणजे सॉईल तर ऑलरेडी अल्कलीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून बेसिक फॉर्मिंग फर्टिलायझर टाकले म्हणजे त्याचं pH मग 9 वरून काय होईल, 10कडे जाईल, 9.5 10 11पर्यंत जाईल. आणि जसं जसं pH खूप जास्त वाढत गेला तसं तसं सॉईलमध्ये काय होतं, क्रॉप्स ग्रो करण्याची टेंडन्सी खूप कमी होऊन जाते राईट. त्यामुळे सॉईल काय होऊ शकते, त्या ठिकाणी बंजर होऊ शकते, इनफर्टाईल होऊ शकते राईट. तेच तुम्ही जर का खूप जास्त ॲसिडिक सॉईल्स आहे, आता खूप जास्त ॲसिडिक सॉईल्समध्ये सपोज ज्याचं pH ऑलरेडी 4पर्यंत आहे, 4 4.5 आहे, अशा सॉईल्समध्ये तुम्ही ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर अप्लाय केले तर काय होईल, खूप जास्त सॉईल अजून ॲसिडिक होत चालेल. त्यामुळे आपल्याला नेहमी काय करायचं आहे, जो सॉईल pH आहे तो 6.5 to 7.5 मध्ये कसा येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर कुठे अप्लाय करायचे, तर बेसिक सॉईल्समध्ये करायचे राईट, जेणेकरून बेस काय होईल, कंट्रोल होण्याचा आपल्याला मदत मिळेल. सो फर्टिलायझर्स विच लिव्ह अँड ॲसिड रेसिड्यू इन द सॉईल याला म्हणतात ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स. इट इज लाईक द अप्लाइंग द ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स टू द अल्कलीन सॉईल. बघा इथे दिलं आहे द अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, ठीक आहे, जो की कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असेल विच इज रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज द ॲसिड रेसिड्यू, इट इज कॉल्ड अन ॲसिड इक्विव्हॅलंट. ठीक आहे, तर ॲसिड इक्विव्हॅलंट म्हणजे काय, की किती अमाऊंटमध्ये कॅल्शियम कार्बोनेट लागेल एखादा ॲसिडिक रेसिड्यू असणाऱ्या फर्टिलायझरला न्यूट्रल करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो ॲसिड इक्विव्हॅलंट. ठीक आहे, तसंच आहे दुसरीकडे अल्कलीन फॉर्मिंग फर्टिलायझर. बघा की जे असे फर्टिलायझर जे की काय करतात, अल्कलीन जे रेसिड्यू आहे सॉईलमध्ये लिव्ह करतात, अशाला म्हणतो आपण बेसिक फर्टिलायझर्स किंवा अल्कलीन फॉर्मिंग फर्टिलायझर. इट इज अप्लाइंग ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स टू द अल्कलीन सॉईल राईट. देन आता फर्टिलायझर बघा, ॲसिड इक्विव्हॅलंट म्हणजे काय, तर किती कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण लागणार, कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, की अमोनियम क्लोराईड जर का तुम्ही फर्टिलायझर सॉईलमध्ये अप्लाय केलं, ठीक आहे का, कोणतं अमोनियम क्लोराईड हे जर फर्टिलायझर सॉईलमध्ये अप्लाय केलं तर हे कसं आहे, इट इज अ ॲसिडिक फर्टिलायझर. ठीक आहे, ॲसिड रेसिड्यू फॉर्मिंग फर्टिलायझर आहे. आणि हे अप्लाय केल्यावरती काय होतं की तुम्हाला जर काही याचं रेसिड्यू लेवल जर न्यूट्रल करायची असेल, ठीक आहे, त्याच्या ॲसिडिक रेसिड्यूची लेवल जर न्यूट्रल करायची असेल तर तुम्हाला 128 kg काय आहे त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट अप्लाय करावं लागेल. म्हणून त्याचं ॲसिड इक्विव्हॅलंट आहे 128.
अमोनियम सल्फेटचं बघा इथं आहे 110, ठीक आहे. 110 kg कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला अप्लाय केलं की त्याचं ॲसिडिक रेसिड्यू न्यूट्रल होतो. देन आहे अमोनियम सल्फेट नायट्रेट. सल्फेट नायट्रेट अमोनियमवाला जो आहे त्याच्यामध्ये आहे 93, ठीक आहे. देन अमोनियम फॉस्फेट जो आहे याचा आहे 86. युरिया जो आहे दॅट इज 80, ठीक आहे. 80 kg जर का तुम्ही त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट अप्लाय केलं तर युरियाचे ॲसिडिक रेसिड्यू न्यूट्रल होतात. तर असे एकंदरीत याचं हे जे ॲसिड इक्विव्हॅलंट आहे तर हे एक्झामला विचारल्या जातात. ओके, तर असं विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज द ॲसिड इक्विव्हॅलंट फॉर अमोनियम क्लोराईड. तर ते तुम्हाला राईट त्या ठिकाणी टिक करता आलं पाहिजे. दॅट इज 128. किंवा अमोनियम सल्फेटचं 110, ठीक आहे. युरियाचं 80, राईट. त्यामुळे हे काय करायचं आहे, नोट करून घ्या आणि याला पाठ करावं लागतं, राईट. त्याशिवाय हे तुम्हाला लक्षात राहणार नाही. त्यामुळे याला पाठ करायचं आहे, ठीक आहे. आता बघा अजून एक दिले सोडियम नायट्रेट. आता जसं इक्विव्हॅलंट ॲसिडिटी होते तसं इक्विव्हॅलंट बेसिसिटी पण असते. तर सोडियम नायट्रेटची बघा किती आहे, याची आहे 29. कॅल्शियम नायट्रेटची किती आहे, याची इक्विव्हॅलंट बेसिसिटी आहे 21. कॅल्शियम सायनाईडची आहे 63. डाय कॅल्शियम फॉस्फेटची आहे 25. तर इक्विव्हॅलंट ॲसिडिटी किंवा इक्विव्हॅलंट बेसिसिटी कुठल्या याच्यावरती त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पल देऊन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सोडियम नायट्रेटची इक्विव्हॅलंट बेसिसिटी किती आहे, राईट. तर ते आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा फर्टिलायझर ग्रेड काय असतो, ठीक आहे. व्हॉट इज फर्टिलायझर ग्रेड. तर फर्टिलायझर ग्रेड रेफर्स टू द मिनिमम पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन, राईट. कमीत कमी किती नायट्रोजन आहे प्रेझेंट, फॉस्फरस अँड पोटॅश प्रेझेंट इन अ फर्टिलायझर मटेरियल. त्याला आपण म्हणणार फर्टिलायझर ग्रेड, ठीक आहे. कोणी जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द फर्टिलायझर ग्रेड, म्हणजे ते काय विचारत आहे की कमीत कमी किती NPK ह्या खतामध्ये प्रेझेंट आहे ते आम्हाला सांगा, असं त्याचा एकंदरीत अर्थ आहे. तर फर्टिलायझर ॲनालिसिस जे आहे इट एक्सप्रेसेस वेट ॲज अ पर्सेंटेज ऑफ N, P अँड K. बघा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे 20, 10, 20. असं एखादं जर का फर्टिलायझर तुम्ही बघितलं, ठीक आहे. किंवा अजून कोणतं आहे बघा की 14, 14, 14, 35, 14. हा पण एक ग्रेड त्या ठिकाणी आहे. नंतर 10, 26, 26 हा पण एक ग्रेड त्या ठिकाणी फर्टिलायझरचा प्रेझेंट आहे. तर याचा अर्थ काय असतो हे पहिले समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की हे जे 10, 26, 26 हे दिलं आहे ना, हे पर्सेंटेजमध्ये असतं. काय असतं, पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय, पर्सेंटचा अर्थ काय असतो, पर्सेंट म्हणजे 100, बरोबर आहे. 100पैकी किती, ठीक आहे. तुम्हाला शाळेमध्ये असताना टक्के पडले आहेत ना, 80%, 85%, 90%, राईट. काही जणांना 95% पण पडले होते 10वीला, बरोबर आहे. तर ते जे आहेत दॅट इज पर्सेंटेज, म्हणजे 100पैकी तुम्हाला किती त्या ठिकाणी मार्क पडले, राईट. दॅट इज पर्सेंट. तर तसंच हे जे 10, 20, 20 आहे, तर याचा अर्थ काय की तुम्ही जर का 100 किलो जर एखादं फर्टिलायझर घेतलं, ठीक आहे. आता हे जर का फर्टिलायझर तुम्ही किती घेतलं, 100 किलो जर का तुम्ही फर्टिलायझर जर का घेतलं, कोणतं 20, 10, 10वालं, तर या 100 किलो फर्टिलायझरमधनं काय काय मिळणार, तर जवळपास 20 kg नायट्रोजन मिळणार, 10 kg काय मिळणार, फॉस्फरस मिळणार, ओके. आणि 20 kg काय मिळणार, पोटॅशियम मिळणार, ओके. तर हे झालं याचं कंटेंट. म्हणून याला काय लिहिलं आहे बघा 20, 10, 10. म्हणजे हे पर्सेंटेजमध्ये असतं ना. तर 100 किलो जर का तुम्ही जर वापरलं तर 100 किलोमधनं याला 20 kg नायट्रोजन मिळणार, 20 kg फॉस्फरस, 10 kg फॉस्फरस मिळणार, 20 kg पोटॅशियम मिळणार, असा याचा अर्थ असतो. तेच बघा आता इथं 14, 35, 14 हे जे गोदावरी नावाने फर्टिलायझर येतं, राईट, कोरोमंडल कंपनीचं. याच्यामध्ये काय आहे की जर का तुम्ही 100 kg जर का हे फर्टिलायझर अप्लाय केलं तर याच्यामधनं 14 kg काय मिळणार आहे, नायट्रोजन मिळणार आहे, राईट. 35 kg फॉस्फरस मिळणार आहे आणि अगेन पोटॅशियम किती मिळणार, 14 kg, राईट. जर का तुम्ही याला 100 kg पर्यंत अप्लाय केलं फर्टिलायझर तर. तसंच 10, 26, 26मध्ये काय अगेन 10 kg नायट्रोजन, 26 kg फॉस्फरस आणि 26 kg पोटॅशियम त्या ठिकाणी मिळेल जर तुम्ही याला 100 kg पर्यंत अप्लाय केलं तर, ओके. तर असं एकंदरीत जे आहे फर्टिलायझर ग्रेड्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. देन फर्टिलायझर ॲनालिसिस जर का आपण बघितलं, आता इथे एक्झाम्पल दिलं बघा 100 kg बॅग जर असेल फर्टिलायझरची, याच्यामध्ये ग्रेड काय आहे, दॅट इज 15, 5, 18, ठीक आहे. हा जर का ग्रेड असेल, याचा अर्थ काय की जर का तुम्ही 100 किलो जर हे फर्टिलायझर अप्लाय केलं तर त्याच्यामध्ये किती आहे, 15 kg पर्यंत नायट्रोजन मिळेल. जर तुम्ही 100 kg हे फर्टिलायझर अप्लाय केलं त्यामध्ये फॉस्फरस 5 kg मिळेल, पोटॅशियम किती मिळेल, 18 kg मिळेल, राईट. हेच मी आता मागच्या स्लाईडवर पण सांगितलं. सो दिस इज द फर्टिलायझर ॲनालिसिस. आता आपण बघणार आहोत की नायट्रोजनस फर्टिलायझर काय आहेत.
तर नायट्रोजनस फर्टिलायझर म्हणजे सिम्पल टर्म्समध्ये काय की कुठलंही असं फर्टिलायझर मटेरियल ज्याच्यामध्ये नायट्रोजन जो प्रायमरी एलिमेंट आहे तो प्रेझेंट असेल त्याला आपण म्हणणार नायट्रोजनस फर्टिलायझर. आता त्याच्यामध्ये सेकंडरी न्यूट्रिएंट पण असू शकतात, कॅल्शियम असेल, सल्फर असेल, राईट, असे सेकंडरी न्यूट्रिएंट पण असू शकतात. सो याच्यामध्ये बघा आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये जे नायट्रोजनस फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन आहे नायट्रोजनस फर्टिलायझरचं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप येतो आपला आहे नायट्रेट फर्टिलायझर. काय आहे? नायट्रेट फर्टिलायझर. आता हा नायट्रेट फर्टिलायझरचे एक्झाम्पल्स नोट करू शकता तुम्ही, जसं की सोडियम नायट्रेट आहे, राईट, NaNO3, दुसरा आहे कॅल्शियम नायट्रेट, दॅट इज CaNO3 ट्वाईस. आता हे नायट्रेट फर्टिलायझर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये नायट्रेट फॉर्ममध्ये आपल्याला नायट्रोजन दिसून येतो. नायट्रेट म्हणजे काय? NO3 ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये दिसून येतो. तर हे फर्टिलायझर कसे असतात? दे आर हायली मोबाईल इन सॉईल. सॉईलमध्ये नायट्रेट फर्टिलायझर हायली मोबाईल असतात, त्यामुळे हे कुठे सुटेबल आहे? हे फक्त टॉप ड्रेसिंगसाठी हे फर्टिलायझर सुटेबल असतात. हायली सॉल्युबल, सब्जेक्टेड टू लिचिंग, बरोबर आहे, खूप जास्त मोबाईल आहेत सॉईलमध्ये, राईट, म्हणजे काय मूव्ह होऊ शकतात फास्टली, राईट. थोडं जरी पाणी जर का सॉईलमध्ये एक्सेस झालं तर त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन ते फर्टिलायझर खाली डीप सॉईलमध्ये लीच आउट होऊ शकतात. असे हे नायट्रेट फर्टिलायझर असतात, राईट. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हायली सॉल्युबल कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम लिचिंगचा होऊ शकतो जास्त. त्यानंतर सब्जेक्टेड टू डिनायट्रिफिकेशन इन वॉटरलॉक सॉईल. जर का वॉटरलॉक सॉईल जर आपण घेतल्या, वॉटरलॉक सॉईल म्हणजे कशा? ज्याच्यामध्ये ऑफकोर्स ऑक्सिजन कसं असणार आहे? डेफिशिएट असणार आहे. आणि अशा सॉईलमध्ये जर आपण याला अप्लाय केलं तर काय होतं? NO3चं काय होतं? डिनायट्रिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे त्याचा ऑक्सिजन जो आहे NO3 मधला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन त्या ठिकाणी वेगळा निघतो आणि मग हा नायट्रोजन ॲज अ इलिमेंट म्हणून काय होतो? तो डिनायट्रिफिकेशनच्या फॉर्ममध्ये चालला जातो, राईट. देन इट इन्क्रीजेस द अल्कलिनिटी ॲज दे आर बेसिक इन द रेसिड्युअल इफेक्ट. हा महत्त्वाचा पॉईंट आहे की नायट्रेट फर्टिलायझर्स कसे आहेत? दे आर अल्कलीन इन देअर रेसिड्युअल इफेक्ट, बेसिक असतात त्यांच्या रेसिड्युअल इफेक्टमध्ये. देन सेकंड टाईप वी हॅव दॅट इज द अमोनिकल फर्टिलायझर. ठीक आहे, नायट्रोजनस फर्टिलायझरमधला सेकंड टाईप आहे अमोनियाकल फर्टिलायझर. अमोनियाकल म्हणजे काय? अमोनियाच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी हा नायट्रोजन जे आहे ते अवेलेबल होतं. याचे एक्झाम्पल्स बघा काय आहेत? अमोनियम सल्फेट आहे, राईट, अमोनियम क्लोराईड आहे आणि अनहायड्रस अमोनिया आहे, राईट. अनहायड्रस अमोनिया आठवतं आहे मागेच मी सांगितलं हे काय आहे? इट इज हायेस्ट नायट्रोजन कंटेनिंग फर्टिलायझर. किती आहे? 82.2% नायट्रोजन याच्यामध्ये अनहायड्रस अमोनियामध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतं. तर अमोनियाकल फर्टिलायझर्सचे काय कॅरेक्टर्स आहे बघा. हे इझिली अवेलेबल होतं प्लांट्सला ॲज द रेडिली सॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सॉल्युबल होतं इझिली. याच्यामध्ये लिचिंग लॉसेस जे असतात हे कसे आहेत? दीज आर द लेस ॲज द अमोनियम आयन्स जे असतात दे गेट ॲब्झॉर्ब्ड ऑन द क्ले कॉम्प्लेक्स. ओके, असं का बघा? कारण की NH3, ओके, हे कसं असतं? इट इज अ कटायन, राईट. काय आहे? कटायन फॉर्ममध्ये आहे, राईट. आणि जो की तुमचा क्ले कॉम्प्लेक्स असतो, क्ले, हा जो आहे क्ले, तुमच्या जमिनीमधला जो की क्ले कॉम्प्लेक्स असतो हा कसा असतो? याचा चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, कसा असतो चार्ज? निगेटिव्ह चार्ज असतो क्ले कॉम्प्लेक्सचा. हे नेहमी लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की भलेही याची सॉल्युबिलिटी चांगली आहे, जास्त सॉल्युबल आहे, पण तरीसुद्धा काय होतं? हा जो प्लस असतो ना NH3+, हा मॉलिक्यूल नॅचरली या मायनस जे आहे क्ले कॉम्प्लेक्स याच्यावरती काय होतो? त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब होतो, बाइंड होतो. त्याच्यामुळे हा जो आहे खूप जास्त मूव्ह होत नाही. कम्पेअर टू नायट्रेट याची मोबिलिटी कशी आहे? थोडीशी कमी आहे, राईट. त्याच्यामुळे याचे लिचिंग लॉसेस जे आहेत अमोनियाकल फर्टिलायझरचे हे कमी असतात. त्याच्यामुळे भातसारख्या पिकामध्ये जिथे की पडलिंग कंडिशन आपल्याला दिसून येते, ठीक आहे, तिथे आपण काय करतो? अमोनियाकल फर्टिलायझरचा वापर आपण करताना आपल्याला दिसून येतो, ठीक आहे. इट रिड्युसेस द अल्कलिनिटी ॲज दे आर ॲसिडिक इन द रेसिड्युअल इफेक्ट ऑन द सॉइल्स. याचं पण कसं आहे? त्या ठिकाणी ॲसिडिक रेसिड्युअल इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि इट इज वेल सुटेड टू द सबमर्ज सॉईल, राईट. जसं मी म्हणलं पॅडीसाठी, राईस क्रॉपसाठी जे आहे हे कसं आहे? इट इज व्हेरी मच सुटेबल, राईट, कारण याचं लिचिंग लॉसेस त्या ठिकाणी कमी होतं. देन हा एक्झामला तुम्हाला क्वेश्चन असू शकतो की सबमर्ज सॉईलसाठी कुठलं नायट्रोजनस फर्टिलायझर फॉर्मवाला सुटेबल आहे? तर दॅट इज अमोनियाकल फर्टिलायझर, ठीक आहे. देन आता असे काही त्या ठिकाणी फर्टिलायझर आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रेट पण फॉर्म अवेलेबल आहे आणि अमोनियाकल फॉर्म पण त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल दिसतो, ठीक आहे. दोन्ही फॉर्म्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. असे फर्टिलायझर जे आहेत ते दॅट आर नायट्रेट अँड अमोनियाकल फर्टिलायझर, ठीक आहे. तर याचं एक्झाम्पल आहे अमोनियम नायट्रेट, ठीक आहे. देन वी हॅव द कॅल्शियम अमोनियम नायट्रेट, कॅन ज्याला म्हणतो आपण शॉर्टमध्ये, राईट. हे याचे दोन एक्झाम्पल्स आहेत ऑफ नायट्रेट अँड अमोनियाकल फर्टिलायझर.
आता याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये नायट्रेटचे पण काही कॅरेक्टर आहेत आणि अमोनियाकलचे पण काही कॅरेक्टर आहेत. ठीक आहे. इझिली अवेलेबल टू द प्लांट्स ॲज दे आर रेडिली सॉल्युबल इन वॉटर. लिचिंग लॉसेस पण आहेत, पण कसे कमी आहेत, राईट, कारण की अमोनियाकलचा लिचिंग लॉस कमी असतो. Then it will reduce the alkalinity as they are acidic in the residual effect on the soils. त्यानंतर जो आपल्याकडे याच्यामध्ये जो फॉर्म येतो दॅट इज द अमाइड फर्टिलायझर्स. कसा आहे, दॅट इज द अमाइड फर्टिलायझर्स. 4th टाईप याच्यामधला आहे. नायट्रोजन फर्टिलायझरच्या क्लासिफिकेशनमधला 4th टाईप इज द अमाइड फर्टिलायझर्स, और याला म्हणतो ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय आहे एक्झाम्पल, दॅट इज द युरिया. युरिया इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द अमाइड फर्टिलायझर. अमाइड फॉर्ममध्ये दिसतं. कॅल्शियम सायनाइड याचं एक अनदर एक्झाम्पल आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये बघा की आपल्याला जो काही फॉर्म आहे याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर का म्हणतात, युरिया ऑर्गॅनिक फर्टिलायझर का म्हणतात. मग आपण काय म्हणतो की सेंद्रिय शेती जी आपण करतो ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याच्यामध्ये युरियाचा वापर चालतो का, तर नाही चालत, राईट, कारण की ते ऑर्गॅनिक वेगळं आहे आणि हे ऑर्गॅनिक वेगळं. ठीक आहे. आपण जेव्हा 11th-12th आपण शिकलेलो होतो की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अर्थ काय असतो की कुठल्याही अशा मॉलिक्यूलचा स्टडी, असल्या मॉलिक्यूलचा स्टडी ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बन आहे. ठीक आहे. कार्बन मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतील अशा याचा जो स्टडी असतो त्याला म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री, राईट. तर तसं युरियाच्या मॉलिक्यूलमध्ये तुम्ही जर बघितलं, हा बघा CONH2 ट्वाईस. ठीक आहे. हा जो C आहे ना, हा कार्बन आहे. ठीक आहे. म्हणून याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतात. ठीक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे ते सेंद्रिय शेतीवालं ऑर्गॅनिक नाही, ते वेगळं ऑर्गॅनिक आहे. ठीक आहे. तिथे सिंथेटिक गोष्टींचा वापर करायचा नाही आहे, त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात. पण हा जो याच्या क्लासिफिकेशनमधला, केमिकल क्लासिफिकेशनमधला हा प्रकार आहे दॅट इज अमाइड फर्टिलायझर. तर दॅट इज त्यालाच अमाइड फर्टिलायझरलाच ऑर्गॅनिक फर्टिलायझर पण म्हणतात. म्हणून असं एक्झामला डायरेक्ट 1 लाईनमध्ये क्वेश्चन पण येतो की डॅश इज वन ऑफ द ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ठीक आहे. तर आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो की युरिया आहे की नाही, कारण युरिया तर सेंद्रिय शेतीत चालत नाही, राईट, पण त्याला ऑर्गॅनिक का म्हणतात, कारण की याच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, कार्बन आहे, राईट. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला जे की आपण म्हणतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जे म्हणतो की कार्बन ज्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो, राईट. तर ते वाला ऑर्गॅनिक हे आहे. ठीक आहे. नॉट ऑफ दी सेंद्रिय शेती. तर हे लक्षात ठेवा, अमाइड फर्टिलायझर किंवा ऑर्गॅनिक नायट्रोजनस फर्टिलायझर असं पण येऊ शकतं. ऑर्गॅनिक नायट्रोजनस फर्टिलायझरचं एक्झाम्पल कोणतं आहे, दॅट इज द युरिया किंवा कॅल्शियम सायनाइड. ठीक आहे. हे लाईनमध्ये डायरेक्ट एक 1 लाईनरसारखं लिहून ठेवा, विसरून जाशील. ओके. तर आता आपण बघूया की कुठकुठले फर्टिलायझर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर बघा KNO3 आहे. ठीक आहे. KNO3 दॅट इज पोटॅशियम नायट्रेट. हा कोणत्या फॉर्ममध्ये, नायट्रेट फॉर्ममध्ये आहे, राईट. NO3 नायट्रेट फॉर्म. याच्यामध्ये किती % नायट्रोजन आहे, 13.85% नायट्रोजन आहे. आणि त्यासोबत याच्यामध्ये पोटॅशियम पण आहे. किती आहे, 46 to 47% पर्यंत याच्यात पोटॅशियम प्रेझेंट आहे. आणि याचं नेचर कसं आहे, इट इज बेसिकली बेसिक इन नेचर, राईट. ॲसिडिक याचा रेसिड्यू नाही. याचा रेसिड्यू कसा आहे, इट इज बेसिक रेसिड्यू याचा दिसून येतो. मग दुसरं आहे CaNO3 ट्वाईस, दॅट इज इथं पुन्हा काय आला, नायट्रेट फॉर्म आला. 15.5% काय नायट्रोजन याच्यामध्ये प्रेझेंट आहे, प्लस कॅल्शियम पण 19.4% पर्यंत प्रेझेंट आहे. आता हे फर्टिलायझर कुठे यूज केलं जातं, जसं की टोमॅटोसारखं क्रॉप आहे. ठीक आहे. टोमॅटोसारख्या क्रॉपमध्ये काय कॅल्शियमची रिक्वायरमेंट चांगल्या प्रमाणामध्ये असते, राईट. त्याच्यामुळे तिथे नायट्रोजनस फर्टिलायझरच असं वापरतात की ज्याच्यातनं कॅल्शियम पण त्याला सप्लाय होईल. देन आहे NaNO3, राईट. इट इज सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेटचं किती आहे, 16% ऑफ द नायट्रोजन प्रेझेंट आहे. अगेन NH4SO4 ट्वाईस, राईट. हे काय झालं, दिस इज अमोनिया आणि अमोनियम सल्फेट झालं आहे. ठीक आहे. तर अमोनियकल फॉर्ममध्ये आहे. याच्यामध्ये किती 20.6 to 21% पर्यंत आपल्याला अमोनिया जे आहे, नायट्रोजनस पर्सेंट जे आहे ते दिसून येतं. प्लस त्यामध्ये आपल्याला सल्फर जे आहे 24.5% दिसून येतं. आता हे असं जे फर्टिलायझर हे कुठे वापरणार आपण, तर ऑइलसीड जे क्रॉप्स असतात, ऑइलसीड क्रॉप्स जे असतात ज्याच्यामध्ये सल्फरची रिक्वायरमेंट पण असते, जसं की मस्टर्ड आहे, राईट, ग्राउंडनट आहे. तर अशा क्रॉप्समध्ये आपण जे आहे हे फर्टिलायझर वापरू शकतो. देन वी हॅव दॅट इज द NH4Cl, दॅट इज अमोनियम क्लोराईड. अगेन अमोनियकल फॉर्ममध्ये आहे. 26% पर्यंत नायट्रोजन याच्यात प्रेझेंट आहे आणि क्लोरीन आहे 66%. तर क्लोरीन जे आहे, जिथे क्लोरीन जास्त प्रेझेंट आहे, दिस शुड नॉट बी यूज्ड फॉर द शुगर क्रॉप्स. जे की शुगर क्रॉप्स, स्टार्च क्रॉप्स जे असतात त्याच्यामध्ये हे फर्टिलायझर वापरायचं नाही, कारण की क्लोरीन जो आहे इट इज स्टॉपिंग द प्रोसेस ऑफ दिस कार्बोहायड्रेट ॲक्युमुलेशन. त्यामुळे
तशा जे क्रॉप्स असतील शुगर क्रॉप्स त्याच्यामध्ये आपण याचा वापर करत नाही. देन वी हॅव NH4NO3, हे पण अगेन अमोनिकल फॉर्म आहे. 26% नायट्रोजन आहे, 15% सल्फर आहे प्रेझेंट. आणि जिथे जिथे तुम्हाला सल्फर जास्त करून दिसून येईल ना, हे सगळे तुम्हाला ॲसिडिक रेसिड्यू देणारे त्या ठिकाणी फर्टिलायझर दिसून येतील. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवताना तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की सल्फर जिथं आला, ठीक आहे, सल्फर सल्फेट हा बघा SO4 फॉर्म जिथं आला तिथं त्याचा रेसिड्यू जे आहे ते कसं होतं, ॲसिडिक फॉर्ममध्ये रेसिड्यू दिसून येतं. देन वी हॅव द कॅन, दॅट इज कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. इथं अमोनिकल फॉर्ममध्ये पण नायट्रोजन आहे, नायट्रेट फॉर्ममध्ये पण आहे. टोटली बघितलं तर 25 to 28% पर्यंत आपल्याला नायट्रोजन कंटेंट दिसून येतं. आणि हे कसं आहे, दिस इज टाईप ऑफ द न्यूट्रल फर्टिलायझर. याचं नेचर कसं आहे, न्यूट्रल आहे. देन NH4NO3 जो आहे याच्यामध्ये अर्ध अमोनियम प्रेझेंट आहे, अर्ध नायट्रेट फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे इथे बघा 33 to 35% पर्यंत नायट्रोजन आपल्याला दिसून येतो. अनहायड्रस अमोनिया, राईट, अनहायड्रस अमोनिया किती आहे, 82% पर्यंत नायट्रोजन प्रेझेंट आहे. हायेस्ट आहे बघा, सगळ्यात जास्त हायेस्ट नायट्रोजन प्रेझेंट आहे. आणि याचं काय आहे, इट इज हायली ॲसिडिक. याचं नेचर कसं आहे, हायली ॲसिडिक त्या ठिकाणी दिसून येतो. युरिया कसं आहे, अमाइड फॉर्म ऑफ फर्टिलायझर आहे. ठीक आहे, हा हे पण एक्झामला क्वेश्चन येऊ शकतं की युरिया इज अ डॅश फॉर्म ऑफ फर्टिलायझर. कसं आहे, नायट्रेट फॉर्म आहे का अमोनिकल फॉर्म आहे की नायट्रेट अँड अमोनिकल आहे की अमाइड आहे, तर दॅट इज द अमाइड फॉर्म ऑफ फर्टिलायझर. 46% पर्यंत काय नायट्रोजन यामध्ये प्रेझेंट आहे. आणि याचा रेसिड्यू लेवल कसा आहे, ॲसिडिकच आहे. देन वी हॅव द CaCN ट्वाईस, दॅट इज अमाइड फॉर्ममध्ये आहे. 21% पर्यंत याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजन दिसून येतं. ओके, आता एक महत्त्वाची गोष्ट बघा की एक पॉईंट आहे, दॅट इज द वॅन बेमेलिन फॅक्टर. वॅन बेमेलिन फॅक्टर हा काय आहे, तर 1.724 याला म्हणतात वॅन बेमेलियन फॅक्टर. हे लक्षात ठेवा. म्हणजे काय बघा की सॉईलमधलं जे की ऑर्गॅनिक मॅटर आहे, सॉईलमधलं जे की ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतं याच्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की 58% जो आहे ऑर्गॅनिक कार्बन प्रेझेंट असतो. काय असतो, 58% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, जर का तुम्हाला ऑर्गॅनिक मॅटरचं किती पर्सेंट ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते काढायचं जर असेल तर दॅट इज पर्सेंट ऑर्गॅनिक कार्बन इंटू 1.724. हे नोट करून ठेवा. ठीक आहे, हे जे आहे हे तुम्हाला कन्व्हर्जन माहीत पाहिजे. तर तुम्हाला जर का ऑर्गॅनिक कार्बन माहिती की सपोज माझ्याकडे आपल्या सॉईलमध्ये जर का सपोज 0.9% जर का ऑर्गॅनिक कार्बन आहे, तर 0.9 इंटू 1.724 तर किती पर्सेंट ऑर्गॅनिक मॅटर आहे ते आपण त्या ठिकाणी काढू शकतो. तर दिस इज द वॅन बेमेलिन फॅक्टर. एक्झामला येतं आहे की व्हॉट इज की कोणता नंबर आहे याला वॅन बेमेलिन फॅक्टर म्हणतात, दॅट इज 1.724. किंवा असं पण येऊ शकतं, हे वालं कन्व्हर्जन पण येऊ शकतं एक्झामला. ठीक आहे, दॅट इज पर्सेंट ऑर्गॅनिक मॅटर इज इक्वल टू पर्सेंट OC, दॅट इज ऑर्गॅनिक कार्बन इंटू डॅश असं येतं. आणि मग तिथं तुम्हाला वेगवेगळे नंबर दिलेले असतो ऑप्शनमध्ये. तर त्यामुळे तिथं तुम्हाला काय राईट जो ऑप्शन आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी चूज करावा लागू शकतो. ठीक आहे, त्यामुळे याला नोट करून घ्या. देन आता आपण बघणार आहोत की स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर काय. स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर, स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. आता एक गोष्ट समजून घ्या की नायट्रोजनस फर्टिलायझरचा एक प्रॉब्लेम आहे. काय आहे, एक प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये लिचिंग लॉसेस खूप जास्त होतात. लिचिंग लॉसेस खूप जास्त आहे, म्हणजे पाण्यासोबत विरघळून काय होतं, डीप वॉटर बॉडीजमध्ये चाललं जातं. राईट, रूट झोनच्या बियॉन्ड नायट्रोजन चालला गेला फर्टिलायझरचा, तर तो काहीच कामाचा होत नाही क्रॉपसाठी. देन अजून एक दुसरा प्रॉब्लेम आहे, दॅट इज द वोलाटालायझेशन लॉसेस. काय आहे, वोलाटालायझेशन लॉसेस. अजून एक आहे रन ऑफ लॉसेस. आता हे एवढे सारे लॉसेस जर का असतील तर याला पळण्यापासून थांबवावं लागेल. राईट, आपलं जे की प्लांट त्या ठिकाणी ग्रो होतं आहे, राईट, जे की आपलं प्लांट त्या ठिकाणी ग्रो होतं, तर याचं जर का रूट झोन जेवढा असेल, राईट, याच्या एवढ्या रूट झोनमध्येच त्या ठिकाणी जे आहे नायट्रोजन त्या ठिकाणी थांबला पाहिजे फर्टिलायझर आपण जे अप्लाय करतो आहे ते. राईट, कारण की जर का नायट्रोजनस फर्टिलायझर जे आपण अप्लाय करतो आहे ते जर का असे डीप जर का खाली लीच डाऊन जर का होऊन गेले तर त्याचा फायदा काय होणार आहे का, नाही, उलट एन्व्हायरमेंटल हजार्डस होईल. खाली जे ग्राउंड वॉटर असतं, ग्राउंड वॉटर जे असतं त्याला काय करेल, त्याला करेल ते डॅमेज. राईट, तिथे पोल्युशन क्रिएट करेल. किंवा समजा खाली नाही गेलं, वॉशिंग ऑफ होऊन जाईल. राईट, वॉशिंग ऑफ झालं म्हणजे काय, जवळपासच्या लेक्स असतील, सी वॉटर असेल, रिव्हर्स असतील, त्याला त्या ठिकाणी वॉटर पोल्यूट करणार. तर
याचे असे लॉसेस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे नायट्रोजनस फर्टिलायझरला कंट्रोल करण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. त्याचा रिलीज काय स्लो करण्याची गरज आहे. म्हणजे त्याची मुवमेंट थोडी स्लो केली की नॅचरली त्याचा फायदा जो आहे तो क्रॉपच्या यूजमध्ये दिसून येईल. त्याच्यामुळे बघा याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे जे वेगवेगळे प्रकार आहेत स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझरमध्ये ते दिसून येतात. त्याला म्हणतात कंट्रोल्ड रिलीज फर्टिलायझरही म्हणतो आपण त्याला, किंवा स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. याच्यामध्ये 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. पहिला प्रकार आहे ऑर्गॅनिक नायट्रोजन लो सॉल्युबल. ठीक आहे, हा काय आहे इथे आहे ऑर्गॅनिक नायट्रोजन जो असतो इट इज लो सॉल्युबल, दॅट इज डिकम्पोज बाय बायोलॉजिकल, राईट, बायोलॉजिकल किंवा केमिकल प्रोसेसमुळे जे त्या ठिकाणी डिकम्पोज होतात. तर हा याच्यामध्ये प्रकार मोडतो. याचं एक्झाम्पल आहे IBDU. ठीक आहे. सेकंड वन वी हॅव दॅट इज फिजिकल बॅरियर. स्लो रिलीज कसं करू शकतो आपण की फिजिकल बॅरियर त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं. फिजिकल बॅरियर म्हणजे कसं की नायट्रोजनस फर्टिलायझरवर काय केलं जातं, एखादी कोटिंग केल्या जाते, राईट. जसं की आता जेवढे की युरियाचं फर्टिलायझर मार्केटमध्ये मिळतं आहे हे साधं युरिया नाही आहे. हे काय आहे, इट इज अ नीम कोटेड युरिया. कसं आहे, नीम कोटिंग, राईट, नीम कोटेड युरिया दिसून येतो. देन वी हॅव अगेन पॉलिमर कोटिंग पण फर्टिलायझरमध्ये दिसून येते स्लो रिलीज करण्यासाठी, राईट, किंवा रेझिनची पण कोटिंग त्या ठिकाणी आता दिसून येते. तर असे वेगवेगळे जे आहेत हे प्रकार असतात ऑफ दिस फिजिकल बॅरियर्स. देन थर्ड वन वी हॅव दॅट इज द इनऑर्गॅनिक लो सॉल्युबल कंपाऊंड. आता नायट्रोजनमध्ये काय करतात की जो की लो सॉल्युबल असा कंपाऊंड असेल इनऑर्गॅनिकमधला तो त्या ठिकाणी त्याच्यासोबत रिॲक्ट केला जातो. दॅट इज मॅग्नेशियम झालं, अमोनियम फॉस्फेट. दिस इज टाईप ऑफ द इनऑर्गॅनिक लो सॉल्युबल कंपाऊंड्स. ओके. त्यामध्ये बघा अजून आपल्याकडे वेगवेगळे याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला दिसून येतात स्लो नायट्रोजनस रिलीज फर्टिलायझरमध्ये. ठीक आहे, यांचे नावं लिहून ठेवा. ठीक आहे, स्लो रिलीज असणारे नायट्रोजनस फर्टिलायझर्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. वेगवेगळे एक्झाम्सला ट्रेंडिंग आहे सध्या, कारण की जे की युरियाचं जे आहे खूप जास्त युसेज जो आहे तो वाढलेला आहे आणि गव्हर्नमेंट जे आहे इट इज प्रॅक्टिसिंग की याचं आपण कमी कसं करू शकतो, राईट. नायट्रोजनचं युसेज कमी कसं करता येईल, कारण की इट इज डॅमेजिंग द एन्व्हायरमेंट, राईट. आणि इकॉनॉमिकली पण जे आहे इट इज एक्सपेन्सिव्ह, सबसिडीज द्यावे लागतात मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटला. त्यामुळे त्याचा यूज कसा कमी करता येईल याच्यावरती सध्या भर आहे. त्यामुळे स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर हा त्याचा एक सोल्युशन आहे. आता त्याच्यामधले तुम्ही काही एक्झाम्पल्स लिहू शकता, जसं की आहे युरिया फॉर्मल्डिहाइड. हे काय आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ द स्लो रिलीज. एक्झामला असे ऑप्शन येतात की विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. मग 4 ऑप्शन देतील, 3 असे असतील की जे स्लो रिलीज आहे, एक जो असेल तो स्लो रिलीज नसणारा असेल, राईट. त्यामुळे तसं तुम्हाला टिक करता आलं पाहिजे, राईट. सो युरिया फॉर्मल्डिहाइड एक आहे एक्झाम्पल. यालाच म्हणतात फोलोक्रॉन पण म्हणतात. ठीक आहे, यालाच काय म्हणतात, फोलोक्रॉन पण म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये किती आहे, इट कंटेन्स नियरली अबाउट 38% नायट्रोजन याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, 38% नायट्रोजन याच्यामध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर CDU आहे. CDU यालाच म्हणतात क्रोटोनिलिडिन डायुरिया. आणि याच्यामध्ये किती आहे, जवळपास 30% ऑफ द नायट्रोजन त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतो. देन वी हॅव IBDU. थर्ड वन वी हॅव दॅट इज द IBDU. IBDU म्हणजे काय, आयसो ब्युटिलिडिन डायुरिया. हा जो IBDU आहे याच्यामध्ये किती आहे, अगेन 30% जो आहे याच्यामध्ये नायट्रोजन आपल्याला प्रेझेंट दिसतो. त्यानंतर अजून एक प्रकार आहे, त्याला म्हणतात युरिया झेड. काय म्हणतात, युरिया झेड. जसं तुम्ही जेन झी असतात ना, तसं जेन झी सारखं युरिया झेड पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि याच्यामध्ये किती आहे पर्सेंटेज, 33 to 38% ऑफ द नायट्रोजन प्रेझेंट आहे, राईट. देन अगेन वी हॅव दॅट इज द सल्फर कोटेड युरिया. याच्यावर काय केलं जातं, सल्फरची कोटिंग चढवलं जाते या युरियावरती. यालाच नाव काय दिलं जातं,
एनस्पॅन याचं नाव आहे, ठीक आहे. एनस्पॅन इट इज नेम ऑफ इट. आणि याच्यामध्ये काय आहे, जवळपास 36% काय आहे, नायट्रोजन प्रेझेंट आहे. आणि त्यासोबतच 12 to 22% काय आहे, सल्फर पण प्रेझेंट असतो. ओके, इन दिस सल्फर कोटेड युरिया. देन वी हॅव द लॅक कोटेड युरिया. लॅक कोटेड युरिया. देन अगेन वी हॅव पॉलीमर और रेजिन कोटेड यूरिया, ठीक है. रेजिन कोटेड यूरिया. देन अगेन वी हॅव ऑक्झॅमाइड. ऑक्झॅमाइड एक नाव आहे अगेन. याच्यामध्ये पण जवळपास 31.8% नायट्रोजन आहे, ठीक आहे. त्यानंतर हे जे रेझिन कोटेड होतं याच्यामध्ये पण 38 to 44% पर्यंत नायट्रोजन प्रेझेंट आहे. ओके, तर दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ दिस स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. अजून एक एक्झाम्पल घ्या, युरिया जिप्सम. युरिया जिप्सम पण काय आहे, इट इज अ स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर. नंतर नीम केक युरिया आहे. नीम केक युरिया पण एक आहे. देन अगेन वी हॅव ट्रायॲझोन. ट्रायॲझोन पण जो आहे याच्यामध्ये 28% नायट्रोजन आपल्याला प्रेझेंट दिसतो. किती आहे याच्यात, 28% ऑफ द नायट्रोजन याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट दिसतो. देन युरिया रॉक फॉस्फेट एक आहे. युरिया रॉक फॉस्फेट. ओके, सो दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ द स्लो रिलीज नायट्रोजनस फर्टिलायझर्स, राईट. त्यानंतर बघा, आपण बघितलं होतं की अनहायड्रस अमोनिया. त्याच्यामध्ये काय आहे, महत्त्वाचा पॉईंट, अनहायड्रस अमोनिया सगळ्यात जास्त नायट्रोजनस कंटेनिंग फर्टिलायझर. ओके, हायेस्ट नायट्रोजनस कंटेनिंग फर्टिलायझर. किती आहे, 82.2%. हे मी पुन्हा 2-3 वेळा सांगतो या लेक्चरमध्ये, कारण की याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतात, ठीक आहे. खूप फेमस क्वेश्चन आहे. अनहायड्रस अमोनिया जो आहे, आणि हा कोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, हा गॅशियस फॉर्ममधलं हे फर्टिलायझर अवेलेबल आहे, ठीक आहे. हे काय ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येत नाही, इट इज इन गॅशियस फॉर्म. म्हणून याला जे आहे सॉईलच्या सबलेअर फॉर्ममध्ये याला अप्लाय करावं लागतं. देन वी हॅव अमोनियम क्लोराईड. ओके, यांच्यामध्ये किती नायट्रोजनस पर्सेंट आहे हे पण एक्झामला विचारलं जातं, ठीक आहे. तर काय आहे, अमोनियम क्लोराईड याच्यामध्ये किती पर्सेंट नायट्रोजन आहे, याच्यामध्ये आहे 26%, 26% नायट्रोजन. हे तुम्हाला पार्ट असलं पाहिजे, ठीक आहे. जसं युरियामध्ये 46% आहे, अनहायड्रस अमोनिया 82% आहे, अमोनियम क्लोराईड 26% आहे. अगेन अमोनियम सल्फेट आहे, ठीक आहे. अमोनियम सल्फेटमध्ये किती पर्सेंट आहे, अगेन दॅट इट इज अबाउट 20.6% नायट्रोजन आहे, ठीक आहे. त्यानंतर युरियामध्ये मी तुम्हाला सांगितलं 46%. अमोनियम सल्फेट नाइट्रेट. अमोनियम सल्फेट नाइट्रेट, इसमें अमोनिया भी है, सल्फेट भी है, नाइट्रेट भी है. तर याच्यामध्ये असं एकंदरीत बघितलं आपण तर आपल्याला 26% नायट्रोजन दिसून येतो. आणि सल्फर पण आहे, तर तो आहे 14% ऑफ दी सल्फर याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट आहे. ओके सर, असे तुम्ही जे वेगवेगळे फर्टिलायझर्स आहेत तर त्या ठिकाणी काय करायचं, नोट डाऊन करायचे आहेत, राईट. टेबल्स त्या ठिकाणी बघा आणि ते सगळे फर्टिलायझरचं किती पर्सेंट नायट्रोजन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हे नोट करणं खूप जास्त गरजेचं आहे. नोटच नाही तर ते तुम्हाला पाठ पण करायचं आहे. ओके, कोणाला काही अडचण असेल या रिलेटेड, आपण क्लासिफिकेशन ऑफ फर्टिलायझर बघितलं आणि नायट्रोजनस फर्टिलायझरचा आपण काही पार्ट बघितला आहे. कोणाला काही अडचण असेल तुम्ही त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू, बाय.